नानासाहेब मला एक विचारायचं आहे. हा बोला. यावर्षी नापिकी झाली, दुबार पेरणीची वेळ आली आणि तुम्ही म्हणताय की बँक कर्ज देणार, परंतु आमच्या उतारांवर पहिलेच बोज आहे. तर याच्यातून काय मार्ग काढता येईल तेवढं आम्हाला मार्गदर्शन करा. शेतकरी वैभव सोसायटी तसेच सहकारी व असहकारी अशा अनेक बँका तुम्हाला या कामामध्ये मदत करतील. म्हणून आपण खंबीर व्हावं आणि तुम्ही खंबीर राहून आपण खचून न जाता आत्महत्या करू नका. तसेच लक्षात ठेवा, पदोपदी सरकारी बँका तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. या अशा बँकांचा, सरकारी योजनांचा आणि या अशा मार्गदर्शनापर कार्यक्रमांचा तुम्ही लाभ घ्या आणि स्वतःचा विकास करा. तू धंदा कसा लावला इथे? मामानी दिला. कुठे आहे मामा? मामा इकडे या. ए मामा, काय रे, काय झालं? तू जागा दिली याला बसायला? मग काय? हा बसला तर काय झालं? कसं मग काय बसला तो इथं येऊन? हा, त्याला जागा दिली म्हणून बसला. तुला माहिती आहे ना मी कोण आहे? हा माहिती आहे ना. मग काय? इथं बसायचे पैसे द्यायला लागतात. हो, हा? गावाकडनं आलंय म्हणून बसायला दिले. जरा तुला काय होतंय? ठेका घेऊन ठेवलाय का इथला म्या? कोण म्हणतं रे असं? म्या. अरे पण ते गावाकडून जागा खाली पाहिजे. ये डोक्यात गेलं का तर सांग याला. चल हो बाजूला, बघून घेईन तू. शाणा आहेस का कोण तू? जा निघ इथून. पाहून घेईन तुला, पाहून घेईन मी. मामा हे काय आहे सगळं? अरे मी आहे ना. चल रे माझा राजा. चल रे बाबा, चल रे. चल रे बाबा, चल. राहू द्या बापू, खूप काम केलं तुम्ही. बसा तुम्ही, बघतो मी ते. तिकडे सावलीत बसा. अहो, काय झालं? जेवण आणलंय, या. ये रे. झाडाकडे बस. या. चला. ये. ये ना. ये. अरे रामा. घ्या, पाणी घ्या. ताई, मी काय म्हणते, आपण कामाला 4-5 माणसं ठेवून घेऊ. मला बापूंची लय काळजी वाटते. मला त्या तिघांची काळजी वाटते. अव ताई, ते काय नाही, 4-5 माणसं ठेवून घ्या. हो बघूया. हा. भाईदास, किती दिवस झाले रे, अजून पाऊस नाही. कसं व्हायचं रे? बापू, आज जाणार मातेच्या पायथ्यावर असं बागुल भगत म्हणत होता. हो, बागुल भगत सांगत होता की 2-3 दिवसात पाऊस येईल म्हणून. बागुल भगत दरवर्षी हेच सांगतो, पण असं कधी होतं का? ई तात्या आलं व तात्या, ई शिंड्या. कोणाचा आहे तू रे? अरे त्र्यंबका, रागावू नकोस, लहान मुलं आहेत ती. काय रागवू नकोस, लहान पोरगा आहे तो. शेंडी आहे त्याची, शेंडी करायचं का? अरे तो शेंड्या आहे म्हणून ते चिरवणारच की त्याला. तुला काय करायचंय रे? चल. पुढच्या वर्षी करतोय मी त्याचा शेंडीचा कार्यक्रम. बाबा, चल. असा धुमधडाक्यात करेल ना, बघतच राहा तू. चल रे. शांत हो त्र्यंबका. गुरमी आहे त्याला बघा. त्र्यंबका, शांत राहा. कोणी समाजाची लोक पण आपल्या सोबत आहे. भारतीय मागासवर्गीय मोर्चाचे श्री विषय आपल्या बरोबर सर्व लोक आपल्या सोबत आहे. त्यामुळे सर्वात प्रशासनावर आपण ही आपली जमीन मिळायलाच पाहिजे. आपली ही जमीन
आपल्या स्वतःची मालकीची आहे. 40 वर्षापासून आपली ही जमीन आहे. कोणत्याही याला बळी पडू नका. आपण हायकोर्टात जाणार, महाराष्ट्र शासनाकडे जाणार, तरी आपली ही झोपडपट्टी जाऊ नये. त्यासाठी तुम्ही लोकांनी आपले स्थलांतर करू नये, ही माझी नम्र विनंती आहे. धावपळ करू नका, ही माझी विनंती आहे. युवा शक्तीच्या माझं आव्हान आहे. धावपळ करू लागलं का नका. तुम्हाला? चला चला आजी तुम्ही नका घाबरवा, तुम्ही नीट व्हाल. बस चादर घाल का बस आजी बस झोप. आजी. सावकाश. चादर घे ग. हा हा देते. तुम्ही झोपा, आजी, येतो मी आम्ही. येते. आमचं पण घर तुटलंय ना, घर जाऊन आमचं येते. पण. माझ्या पाशीच राग आमचं घर अगं राहू दे ग, माझ्या पाशीच राग. माझ्या मुलीसारखी आहे ग. नको नाही आजी जाऊ, जाऊ दे आम्हाला. नको जाऊ. थांब. नको रडू, माझ्या पाशीच राह. नको जाऊ, नको जाऊ. सर हे काय सर, तुम्ही मला डिसमिस करून टाकलं. अरे बाबा मला माफ कर. तुझ्या कामाच्या बाबतीत अनेक समस्या आहे. एकतर BA इकॉनॉमिक्स आम्हाला मार्केटिंगवाला हवा आणि तू एकतर दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही, यामुळे आम्ही तुम्हाला काढले. मला माफ करा. सॉरी जा, सर. जा, सर जा जा. सर तात्या पाणी आण रे बेटा. देवा परमेश्वरा, काय दशा केलीस रे परमेश्वरा. याच्या मुंडनाला पण पैसा नाही मिळत. अब्रू जाईल देवा. कुणी मदत करायला तयार नाही देवा. तूच काहीतरी कर देवा. शहरात जावंच लागेल बाबू. मी नाही जाणार शहरात. मी नाही जाणार शहरात. माझ्या या जमिनीला सोडून, माझ्या या शेताला सोडून मी नाही जाणार. जरी माझी मुलं, माझी बायको, माझे भाऊ सोडून मला गेले असतील, या जमिनीला सोडून गेले असतील, पण मी माझ्या या जमिनीला सोडून मी जाणार नाही. मी का जाऊ? मी नाही जाणार. नाही,
या जमिनीला सोडून मी जाणार नाही. माझा भाऊ गेला असेल, माझी मुलं गेले असतील, पण ही जमीन माझी आहे. ही जमीन माझी आहे. मी देणार नाही. ही जमीन माझी आहे. माझी आहे. माझ्या बापाने ही सांभाळून ठेवलेली ही माझी जमीन आहे. मी नाही देणार. मी कोणाला देणार नाही. मी कोणाला देणार नाही. ही जमीन माझी आहे. ही माझी आहे. ही माझी आहे. ही माझी आई आहे. ही काळी आई माझी आहे. बापू आम्ही आलो. जी चर्चा घरात करायची ती शेतात करायची असते. हो ना. ज्यांना कोणाला शहरात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं. मी माझ्या ह्या काळ्या आईला सोडून जाणार नाही. बापू चला ना. निघा. बापू जरा ऐकून तरी घ्या. अहो काय करायचं बाकी ठेवलं आपण. जोड धंदावी केला, शेतासाठी माणसं पण ठेवली, पण त्याचा काय उपयोग झाला का? हा नाही ना. तिथे शहरात गेलो तर 2 घास सुखाचे खातील तरी ही पोरं. म्हणून म्हणते तुम्ही चला ना. हो तुम्ही निघा. अहो मी नाही. मी माझ्या काळ्या आईला सोडून जाणार नाही. तात्या तू बी जा. नाही जा. नाही, अरे जा ना. नाही, मी येतो तुम्हा अन्नाच्या गाड्यावर. नाही, नाही. जा. तात्या. जा बाळा जा. ए तात्या. जा. काकी जा. येतील दिगप. चला, इथे रंजनाचा फोन नाही आला बरेच दिवसापासून. या लवकर. हा जा. चल ग चला. बापू आम्ही जातो, पण तुम्ही लवकर या. वहिनी कसा हवा बापूंचा हट्ट. काय नाही भाऊजी, मी समजवते त्यांना. जाऊया आपण शहरात. तुम्ही तयारी करायला घ्या. हा